चर्चा ज्या आहेत त्या रंगलेल्या आहेत. नेमका उदय कुठं होईल असं तुम्ही मागा एकदा संकेत दिले होते की उदय होऊ शकतो. मी आपल्याला म्हणालो शिंदे गटामध्ये उदय होणार. मला कोणाची नावं घ्यायची नाही, पण ज्या पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेस आणि मूळ शिवसेनेला तोडण्यात आली, त्याच पद्धतीनं अजित पवारांचा पक्ष तोडला जाईल, त्याच पद्धतीने एकनाथ शिंदेचा पक्ष तोडला जाईल. भारतीय जनता पक्षाला ही चटक लागलेली आहे पक्ष तोडण्याची देशभरामध्ये, फक्त इथे नाही. चंद्रबाबूचाही पक्ष तोडला जाईल, नितीश कुमारांचाही पक्ष तोडला जाईल. यांच्या दाताला जिभेला रक्त लागलेलं आहे आणि जोपर्यंत ही चटक आहे तोपर्यंत हे फोडाफोडीचं राजकारण चालू आहे. त्यांना आज जे धनंजय देशमुख सहभागी होणार आहेत त्यात अद्यापही त्यांना वाटते की न्याय मिळालेला नाही. हे पहा, सरकार जे आहे आता देवेंद्र फडणवीस यांचं सरकार आहे आणि विधानसभेच्या आधी काय ह्यांच्या चर्चा झाली याच्याविषयी महाराष्ट्राला फारशी माहिती नाही. मनोज जरांगे पाटील हे लढवय्ये नेते आहेत, ते त्यांच्या समाजासाठी लढतायत. जे आर्थिकदृष्ट्या दुर्बळ आहेत त्यांच्यासाठी लढतायत. आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत, एवढंच मी सांगू शकतो. शिंदे गटात दुसपूस पाहायला मिळते आता. प्रताप सरनाईक असतील किंवा तानाजी सावंत यांच्या राजकीय खुर्ची फेविकॉल घेऊन उभं राहत नसतील ती बदल. ठीक आहे, त्यांचा पक्ष आहे तो. चला, कशामुळे मला एकंदरीत हिंजवडीमध्ये आहात तुम्ही आणि काल व्हिडिओ व्हायरल झाला. प्रचंड मोठी विरोधकांची संख्या जी आहे ती हिंजवडी परिसरामध्ये IT क्षेत्रामध्ये, हिंजवडी किंवा पुण्यातला जो भाग आहे हा एक IT हब आहे आपल्या महाराष्ट्रात. आणि IT क्षेत्रामध्ये जी आपण प्रगती केलेली असं आपण जे म्हणतो, सांगितलं जातं, नक्कीच केली.